Yes, good morning to all of you. ओके सो काल आपण इलेक्ट्रिक सर्किटचे इक्वेशन्स दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेत आणि आन्सर सॉल्व केलं, आन्सर फाइंड आउट केलं. ओके, मग काल केलीत का, प्रॅक्टिस केली का? घरी प्रॅक्टिस केली तरच येतील बरं का. कॉन्सन्ट्रेशन फार जास्त यायला लागतं. ओके, कारण जर प्लस मायनस हे सर्व बघावं लागतं. बरं, आता आपल्याला बघायचं आहे विटस्टोन नेटवर्क. विटस्टोन नेटवर्क काय असतं ते आपण बघणार आहोत. बरं बघा, आता विटस्टोन नेटवर्क काय आहे. सपोज आपण एक 4 रेजिस्टन्सेस घेतलेत. ओके, अशा पद्धतीने क्वाड्रिलॅटरल ABCDला कनेक्ट केले. ओके, सपोज आपण काय केलं, या रेजिस्टन्सला R1 म्हटलं, याला R2 म्हटलं, याला R3 म्हटलं आणि याला R4 म्हटलं. ओके, R1, R2, R3 आणि R4 असे 4 रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलेत. बरं, इन बिटवीन द AC आपण एक बॅटरी लावली आणि या Cला कनेक्ट करून दिलं. आणि इन बिटवीन द टर्मिनल B आणि D इथं लावलं आपण गॅल्व्हनोमीटर. बघा, आलं का लक्षात काय काय केलेलं आहे. ABCD ह्या क्वाड्रिलॅटरमध्ये आपण हे 4 रेजिस्टन्स लावले, R1, R2, R3 आणि R4. ओके, बरं, आपण एक काम करूया. R1, R2 इकडं R3, इकडं R3 लिहू आणि इकडं R4 लिहू. म्हणजे फॉर्म्युला आपल्याला येताना सोयीस्कर होईल. बघा, आता जेव्हा या बॅटरीमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं त्यावेळेस थ्रू द ब्रांच BD सुद्धा करंट फ्लो होतं. म्हणजे प्रत्येक ब्रांचमधनं करंट फ्लो होतं. थ्रू द ब्रांच BD पण करंट फ्लो होतं. हां, येऊन जा. म्हणजे सपोज आपण जर बघितलं, इथनं करंट I गेलं, इकडनं करंट डिवाईड झालं, इकडं I1 गेलं, इकडं करंट I1 गेलं, इकडनं करंट I2 गेलं. बघा, I1 पैकी इकडं गेलं IG, त्याच्यापैकी इकडं गेलं I2 आणि इकडनं जे I2 आलं, I2 आणि IG हे दोघं मिळून सपोज इथनं I4 करंट गेलं आणि I4 + I2 परत इकडनं करंट गेलं I. असं नेटवर्कमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट कसं फ्लो होतं आहे ते बघितलं, आपण काढलं. बघा, करंट I गेलं, ते डिवाईड झालं I1 I2. ॲट B करंट I1 डिवाईड झालं IG I2.
बरोबर आहे. इकडनं आय जी आलं, इकडनं I2 गेलं, परत ॲड झालं, I4 झालं, I4 आणि I2 परत ॲड झालं, आय आलं, कारण हे आय यांनी सेंड केलं म्हणजे आयच तो खेचणार. अशा पद्धतीने हा नेटवर्क आहे. आता आपण हे जे काही रेझिस्टन्सचे व्हॅल्यू आहेत असे ॲडजस्ट केल्या. आता गॅलोनोमीटर काय डिव्हाइस आहे माहिती आहे का? व्हॉट इज गॅलोनोमीटर? याला म्हणतात गॅलोनोमीटर. गॅलोनोमीटर हा गॅलोनोमीटर काय डिव्हाइस आहे? आपण जी नाही त्याला असं सर्किट डायग्राममध्ये असं लिहितो गॅलोनोमीटर. जसं ॲमीटर लिहितो की नाही तसं गॅलोनोमीटर लिहितो. तर गॅलोनोमीटर काय? इट इज अ डिव्हाइस विच डिटेक्ट द इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. म्हणजे त्या ब्रांचमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर त्याचा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो, नसेल होत तर डिफ्लेक्ट होत नाही. आलं का लक्षात? सपोज आता याच्यातनं जेव्हा करंट फ्लो होत नसेल तेव्हा गॅलोनोमीटर रीडिंग काय दाखवणार बरं? 0. पण जर कधी याच्यातनं करंट फ्लो होत असेल तर गॅलोनोमीटरचं डिफ्लेक्शन पॉइंटर काय होईल बरं? डिफ्लेक्शन होईल. तुम्ही ॲमीटर व्होल्टमीटर बघितलं ना, त्याचा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो की नाही, तशा पद्धतीने. ओके. मग आता सपोज आपण R1, R2 आणि R3 म्हणजे ह्या ज्या रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू आहेत ह्या आपण अशा ॲडजस्ट केल्या. बघा, ह्या ॲडजस्ट केल्या व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स R1, R2, R3 अँड R4च्या व्हॅल्यू अशा ॲडजस्ट केल्या की करंट थ्रू द ब्रांच BD इज 0, है ना. करंट थ्रू ब्रांच BD इज 0. बरं, हे आपल्याला 0 कसं लक्षात आलं? गॅलोनोमीटरने 0 डिफ्लेक्शन दाखवलं किंवा नल डिफ्लेक्शन, है ना. म्हणजे हे 0 काय की गॅलोनोमीटर जो आहे हा गॅलोनोमीटरचा पॉइंटर 0 रिडिंग दाखवणार आहे. म्हणजेच करंट थ्रू दिस ब्रांच BD 0, म्हणजेच करंट थ्रू द गॅलोनोमीटर काय आलं बरं? 0 आलं. आलं का लक्षात? बघा, परत एकदा समजून सांगतो. रेझिस्टन्स R1, R2, R3 आणि R4 यांच्या व्हॅल्यू म्हणजे आपण कनेक्ट केलं टू फॉर्म क्वाड्रिलॅटरल ABCD. इन बिटवीन द डायगोनल पॉईंट B आणि D गॅलोनोमीटर कनेक्ट केला आणि इन बिटवीन द पॉईंट A आणि C आपण बॅटरी कनेक्ट केलेली. आणि असं करंट फ्लो झालं, I करंट झालं, इकडनं I डिवाईड झालं I1 आणि I2, इकडनं I1 गेलं, I1 परत डिवाईड झालं IG आणि I2, परत इकडनं IG आलं, इकडनं I2 आलं, ॲड झालं I4, I4 आणि I2 ॲड झालं I आलं. आता आपण काय केलं? या चारींच्या व्हॅल्यू अशा ॲडजस्ट केल्या, चारींच्या असतील, एकाची असेल, है ना. अशा व्हॅल्यू ॲडजस्ट केल्या की याच्यातनं करंट 0 जाईल. मग ज्यावेळेस याच्यातनं करंट 0 जाईल त्यावेळेस आपल्याला इंडिकेटर काय मिळणार आहे? हा गॅलोनोमीटर काय रीडिंग दाखवेल बरं? 0. म्हणजे करंट जात नाही आहे. मग जेव्हा करंट जात नाही आहे त्यावेळेस B पॉईंटचं पोटेन्शियल आणि D पॉईंटचं पोटेन्शियल काय असेल बरं? सेम असेल. आलं का लक्षात? है ना. म्हणजे पोटेन्शियल ऑफ पॉईंट B आणि पोटेन्शियल ऑफ पॉईंट D काय असेल बरं? सेम असेल. आलं लक्षात? आणि असं जेव्हा असेल त्यावेळेस आपण असं म्हणतो की व्हीटस्टोन नेटवर्क इज इन बॅलन्स कंडिशन. आलं का लक्षात? IG 0 म्हणजेच पोटेन्शियल ॲट पॉईंट B आणि पोटेन्शियल ॲट पॉईंट D काय बरं? सेम. नाही, 0 नाही, सेम. करंट 0, इथलं पोटेन्शियल 10 असेल तर इथलं पण 10. आलं का लक्षात? पोटेन्शियल सेम असेल तर करंट फ्लो होत नाही.
आलं का लक्षात? बरं, असं जेव्हा असेल देन हा जो व्हीटस्टोन नेटवर्क आहे, व्हीटस्टोन नेटवर्क इज बॅलन्स्ड. त्यावेळेस आपण काय म्हणणार, व्हीटस्टोन नेटवर्क काय झालं बरं, बॅलन्स झालं. म्हणजे बघा, when the four resistors R1, R2, R3 and R4 are connected to form the quadrilateral ABCD, in between the branch point, in between the junction point or diagonal point B and D, galvanometer is connected. In between A and C, battery is connected, and adjust the value of all these resistance such that when current through the branch BD is 0, it means when the potential difference at point B and potential difference at point D is the same, then this Wheatstone network is said to be balanced network. याला काय म्हणणार बरं, बॅलन्स्ड नेटवर्क म्हणणार. मग जेव्हा तो बॅलन्स्ड नेटवर्क होतो त्यावेळेस आपल्याला एक बॅलन्स्ड इक्वेशन मिळतं किंवा बॅलन्स फॉर्म्युला मिळतो फॉर व्हीटस्टोन नेटवर्क. तो कसा मिळतो ते आता समजून घेऊ आपण. ओके, आता बघा, आपण ऑलरेडी इथं हे इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दिलेली आहे आपण. ओके, आता तुम्ही जर कोणत्याही जंक्शनला बघितलं, हे बघा I1 इज इक्वल्स टू IG प्लस I2 आहे. दिसलं का ॲट जंक्शन बी? बघा, ॲट जंक्शन बी जंक्शन बीला I1 इक्वल्स टू IG प्लस I2, बरोबर आहे का? I1 इक्वल्स टू IG प्लस I2. परंतु IG काय रे मुलांनो, 0. म्हणून आपल्याला काय मिळतं इथं, एक आपल्याला असं मिळतं इथं I1 इक्वल्स टू काय मिळतं इथं, I2 मिळतं. म्हणजे इथनं जेवढं करंट जात आहे तेवढंच इकडनं पण करंट जात आहे. तसंच आपण ब्रांच डीला बघा बरं, ॲट जंक्शन डी या जंक्शनला काय होते बघा, डी या जंक्शनला I2 इकडनं आलं, IG इकडनं आलं, म्हणजे I2 प्लस IG इक्वल्स टू काय बरं, I4. बघा, I2 प्लस IG इक्वल्स टू काय रे, I4. समजलं का? आता IG परत काय टाकणार आपण सांगा बरं, 0. म्हणजे इथं पण काय मिळालं आपल्याला, I2 इक्वल्स टू काय मिळालं, I4 मिळालं. आलं का लक्षात? म्हणजे इथनं जर जाणारं करंट 0 असेल तर हे करंट I1 इकडनं जाणार, तेच इकडनं पण जाणार. I2 इकडनं जाणार, ते इकडनं जाणार. समजलं का? ओके, बरं. आता आपण काय करू, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करू. बघा, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, आपण हा लूप घेऊ. बघा, ह्या लूपला ABDA याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करू. इथं आपण ट्रेसिंग डायरेक्शन काढून घेऊ. ही ट्रेसिंग डायरेक्शन आहे. आलं का लक्षात? ट्रेसिंग डायरेक्शन आहे ABDA. समजलं? मग आपण अप्लाय करू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. कोणता लूप घेतलेला आहे आपण? लूप घेतलेला आहे आपण, तो लूप लिहायचा म्हणजे आपलं डायरेक्शन कळते. ABDA. आणि बघा, गॅल्व्हनोमीटर हा G दाखवलेला आहे. G याला पण रेझिस्टन्स असतं, गॅल्व्हनोमीटरला पण रेझिस्टन्स असतं, कारण त्याला कॉइलिंग केलेली असते. आलं का लक्षात? मग आपण असं समजूया, ही जी कॅपिटल Gच रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, रेझिस्टन्स ऑफ दिस गॅल्व्हनोमीटर, Gच लिहू आपण कॅपिटल G. म्हणजे आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कसा अप्लाय करायचा बघा.
I1 R1 I1 R1 साईन काय तू सांगा रे मायनस. इथं IG इंटू जी, इथं पण काय साईन आहे IG इंटू जीला मायनस. आता इकडनं बघा हां प्लस I2 R3 प्लस I2 R3 बरं I2 R3 लिहिलं एपर्यंत पोचलो इज इक्वल्स टू काय करायचं रे 0. इथं EMF नव्हता म्हणून EMF लिहायची गरज नाही. बरं IG किती बरं इथं 0 टाकला हे टर्म गेलं. ओके बघा मग आता मायनस I1 R1 हे टर्म पूर्ण 0 प्लस I2 R3 इज इक्वल्स टू 0. बरं म्हणजे काय आलं बघा आता I2 R3 इज इक्वल्स टू काय बरं I1 R1. समजलंय. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकतात LHS RHS इंटरचेंज केलं तर I1 R1 इज इक्वल्स टू I2 R2. समजलं का रे नाही I2 R3. चला याला इक्वेशन नंबर नाही दिलं ना कुठं याला 1 देऊन टाकू. आता आपण इकडच्या लूपला किर्चॉफ्स लॉ अप्लाय करू. बघा याला आपण जर किर्चॉफचा लॉ अप्लाय केला तर बघा BC D आणि काय बरं B इथं ही ट्रेसिंग डायरेक्शन आहे. आता दुसरा लूप घेऊ आपण. लूप कोणता आहे BCDA BCDA. आता या BCDA बरं बघा BCDB हां वैस म्हणून लिहायचं आपल्याला हां BCDB हां. आता बरोबर आहे. आता बघा I2 R2 काय बरं I2 R2 मायनस. बरं पुढे काय I4 R4 काय रे प्लस I4 R4 प्लस. पुढे काय IG इंटू जी काय बरं प्लस आहे ना. साईन सांगा पहिल्यांदा हां इथं इज इक्वल्स टू अजून आपल्याला लिहायचं नाही का. बरं काय येणार सांगा पुढचं टर्म प्लस IG इंटू जी प्लस IG इंटू जी इज इक्वल्स टू वॉट आता 0. हे टर्म 0 आहे बरोबर आहे ना. म्हणजे मायनस I2 R2 प्लस I4 R4 प्लस 0 इज इक्वल्स टू 0. हे टर्म तिकडं जाऊ द्या. काय येणार बरं मायनस I4 R4 मायनस साईन काढून टाका I2 R2 I4 R4 याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाका. समजलं का. पहिलं इक्वेशन आलं I1 R1 इज इक्वल्स टू I2 R3. दुसरं इक्वेशन आलं I2 R2 इज इक्वल्स टू I4 R4. आता डिवाइड करू आपण. डिवाइड 1/2 बघा I1 R1 अपॉन I2 R2 इज इक्वल्स टू I2 R3 अपॉन I4 R4. आता बघा हे बघा I1 इज इक्वल्स टू I2 आहे की नाही. हे दोघं हे टर्म कॅन्सल झालं बरोबर आहे. I2 इक्वल्स टू I4 आहे की नाही हे पण काय झालं बरं. म्हणजे आपल्याला विटस्टोन नेटवर्कची ही बॅलन्स इक्वेशन आलं R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. आलं का लक्षात. R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. आलं का लक्षात.
कदाचित बुकमध्ये असं नाव दिलेलं आहे, या रेजिस्टन्सला P म्हटलेलं आहे, याला Q म्हटलेलं आहे, याला R म्हटलेलं आहे, याला S म्हटलेलं आहे. P/Q = S/R असं म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? बुकमध्ये काय म्हटलेलं आहे? P/Q, याचं रेजिस्टन्स P, याचं Q, याचं S, याचं PQ, काय याचं R आणि हे S. पण ते तसं न ठेवता आपण काय केलं? R1 R2, इथं R3 न ठेवता इथं R3 ठेवला बरं का आपण. R1 R2 R3 R4. म्हणजे मग आपल्याला फॉर्म्युला लर्न करायला एकदम सोपा. R1/R2 = R3/R4. कारण तिथं P/Q = S/R आहे. मग तिथं गडबड होऊन जाते की S इकडचा का इकडचा, R इकडचा का इकडचा. त्याच्यामुळे आपण काय केले आता, R1/R2 = R3/R4. याला म्हणतात व्हिटस्टोन बॅलन्स इक्वेशन. म्हणजे याच्यापैकी ह्या बॅलन्स व्हिटस्टोन नेटवर्कमध्ये जर एखादा अननोन रेजिस्टन्स असेल तर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आपण. आल्या काय लक्षात? ओके. हां बरं, एकदा रीड करून घ्या, मग आपण पुढे जाऊ. काही डाऊट असेल तर विचारा मला. बघा आता आपल्याला इथं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायला लागला, जंक्शन लॉ अप्लाय करायला लागला. आलं का लक्षात? हां, याला म्हणतात बॅलन्स व्हिटस्टोन इक्वेशन. बॅलन्स व्हिटस्टोन इक्वेशन. किंवा बॅलन्स इक्वेशन फॉर व्हिटस्टोन नेटवर्क. हां ओके, समजले का प्रत्येकाला? हां ओके. बघा याचे न्यूमेरिकल्स कसे येतात, हे बघा याचं न्यूमेरिकल कसं येतं ते सांगतो तुम्हाला. सपोज हे असं बॅलन्स व्हिटस्टोन नेटवर्क आहे, ते म्हणतील हे बॅलन्स व्हिटस्टोन नेटवर्क आहे ना. हे बघा सपोज याचं रेजिस्टन्स 10 आहे, याचं सपोज काहीतरी 30 आहे, याचं सपोज 24 आहे. ते विचारतील याचं रेजिस्टन्स किती, याचं रेजिस्टन्स किती. समजलं का? सपोज असं समजूया R1 10 ओम आहे, R2 30 ओम आहे, R3 20 ओम आहे. याला R3 आपण एक काम करू, यालाच R3 म्हणतोय आपण. R3 क्वेश्चन मार्क आहे आणि तुम्ही याला काही नाव द्या, पण हे अपॉन हे आणि हे अपॉन हे असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आलं का लक्षात? उद्या तुम्ही याला R3 जरी म्हटलं तरी सुद्धा इकडचा रेजिस्टन्स आपण इकडचाच रेजिस्टन्स घ्यायचा. आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे ना. काय फाइंड, आता कसं येणार बघा, काय फॉर्म्युला, R1/R2 R3/R4. मग आपल्याला फाइंड आउट करायचं R3, R4ला इकडे घेऊन या,
म्हणजे R4 मल्टिप्लाय बाय R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू काय आला तो R3. आता R4 किती सांगा 24 आहे. R1 किती आहे 10 आणि R2 नाही 30 आहे ना. ओके 0 0 कॅन्सल. किती आलं रे 8 ओम. हे बघा असं सोपं आहे. आलं का लक्षात. अशा पद्धतीने याचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. आलं का लक्षात. बरं अजून त्यांनी विचारलं हे बघा हेच नेटवर्क काढतो. बरं इकडं लक्ष द्या. इथं 10 ओम आहे, इथं 30 आहे, इथं 24 आहे आणि इथं 16 आहे. ते प्रश्न विचारतील की विडस्टोन नेटवर्क बॅलन्स होण्यासाठी 16 ओमला किती रेजिस्टन्स पॅरलल कनेक्ट करावं लागेल. म्हणजे टू बॅलन्स Wheatstone network, what resistance should be connected across 16 ohm? है ना. What resistance should connected across 16 ohm resistance. बघा आता हा बॅलन्स नाही आहे, हा बॅलन्स नाही आहे बरं का. बॅलन्स होण्यासाठी या 16 ओमला किती रेजिस्टन्स ॲक्रॉस कनेक्ट करावं लागेल. मग आता बॅलन्स आहे का नाही, कारण बॅलन्सची कंडिशन आहे याचा रेशो आपण याचा रेशो 10/30 किती आलं 1/3. 1/3 आला. हा येतो का 1/3 नाही येत, म्हणजे हा बॅलन्स नाही आहे. म्हणून त्यांनी काय प्रश्न विचारला, हा बॅलन्स होण्यासाठी 16 ओमला ॲक्रॉस किती रेजिस्टन्स कनेक्ट करावं लागेल. मग आपण इथं लिहू सपोज दिस इज द एक्स ओहम. हा एक्स ओहम रेजिस्टन्स आहे, तो आपण कनेक्ट करणार आहे. आलं का लक्षात. आणि आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची. मग आता आपण काय करणार, ह्याच्या रिझल्टंटला आपण काय मानू माहिती का RP मानून टाकू. मग तुम्ही बघा RP काय आलं रे आपल्याकडे 8 आलेलं आहे बरोबर आहे ना. हे बघा 1 2 3 आणि इथं चौथं होतं. आपण हाच प्रश्न विचारला होता. म्हणजे इथं याचा इफेक्टिव्ह काय येणार बरं 8 येणार. RP किती येणार 8 येणार बरोबर आहे की नाही. 10/30 आणि RP/24 केलं तर RP किती येणार आहे 8 येणार आहे. हे बघा 10/30 आणि RP/24 हे केलं तर तुम्हाला RPची व्हॅल्यू किती येणार आहे 8 ओम. यात एकदा आपण काढलेले. पण आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे की आता एक्स किती असणार आहे. हे दोघं कसे सांगा बरं 16 आणि एक्स कसे आहेत. मग काय लिहिणार आहे बघा 1/RP इज इक्वल्स टू 1/x प्लस 1/16. समजलं का रे. मग 1/x काय येणार 1/RP मायनस 1/16. हा इकडे आणला आपण. RPची व्हॅल्यू किती बघा बरं 8 आहे. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी याला 2ने यांना 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 - 1 1 1 किती रे 1/16. हे 1/x आलं. म्हणजे किती ओम रेजिस्टन्स कनेक्ट करावं लागेल 16 ओम. समजलं का 16 ओम इथं कनेक्ट करावं लागेल ॲक्रॉस द 16 ओम रेजिस्टन्स. आणि ओरली करू शकता तुम्ही 16 पॅरल असेल तर 8 येतं. हे ओरली सॉल्व करायचे असतात.
आलं का लक्षात? किंवा अजून अजून प्रश्न कसा तयार होईल बघा बरं का. हीच डायग्राम काढतो मी, हीच डायग्राम काढतो. बघा इथं परत 10 आहे, इथं 30 आहे, इथं 24 आहे, आणि सपोज मी इथं 4 लावला, 4 ओम. ते विचारतील हा बॅलन्स होण्यासाठी, म्हणजे हा नेटवर्क बॅलन्स होण्यासाठी 4 ओहम रेझिस्टन्सला किती अमाऊंट ऑफ रेझिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागेल. आता बॅलन्स आहे का? नाही आहे, हा बॅलन्स नाही आहे. ते काय विचारतील की बॅलन्स होण्यासाठी याला किती रेझिस्टन्स सिरीजमध्ये लावावं लागेल. सपोज याला बॅलन्स करण्यासाठी आपण असं म्हणूया, हा आर एस आहे, हा कनेक्ट करावा लागेल सिरीजमध्ये, तेव्हा बॅलन्स होईल तो. आणि आपल्याला माहिती आहे याचं उत्तर किती आलेलं आहे रे? 8 आलेलं आहे. मग सिरीजमध्ये किती कनेक्ट करावं लागेल? 4 ओम. आलं का लक्षात? ओके. उद्या तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की अक्रॉस द 4 ओम रेझिस्टन्स, जो 4 ओम कनेक्ट करावा लागणार आहे तो पॅरलल कनेक्ट करावा लागेल का सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागेल? म्हणजे आपल्याला लगेच समजून घ्यायचं आहे ते. आलं का लक्षात? असे MCQमध्ये प्रश्न तयार होतील. 2-2 मार्काला तुम्हाला याच्यावर असे प्रश्न विचारले जातील. समजलं? मी फक्त ती ब्रँच घेतली, ते कोणती ब्रँच घेऊ शकतात. सिरीजमध्ये, पॅरललमध्ये बॅलन्स होण्यासाठी किती कनेक्ट करावं लागेल. आलं का लक्षात? याच्यात कोणाला काय डाऊट? एकदम सिम्पल टॉपिक होता हा. याच्यावर हा फॉर्म्युला लक्षात ठेवला की तुम्हाला हे सर्व ओळखता येणार आहे. आलं का लक्षात? ओके. बघा तुमच्या बुकमध्ये सुद्धा एखाद दुसरं एक्झाम्पल दिलेलं असेल, त्यांनी दिलेलं आहे का? आहे ना? हे तुम्हाला 1 मार्काला कुठे प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. 1 मार्काला ते विचारतील 10, 30, 24 and 16 ohm is connected in network in a cycle. Calculate the resistance to be connected across the 16 ohm. 1 मार्काला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. MCQमध्ये विचारला जाऊ शकतो. जास्तच तुमच्यावर त्यांनी म्हणजे ढील दिली, 2 मार्काला विचारू शकतात, है ना. अजून जास्त ढील दिली, असा पॅरललमध्ये कोणता कनेक्ट करावा लागेल, 3 मार्काला विचारू शकतात. आले लक्षात? अशा पद्धतीने हा व्हीटस्टोन नेटवर्क आणि त्याचं बॅलन्स इक्वेशन आहे. बरं, हे समजलं इथपर्यंत हा पार्ट. आता आपल्याला हा जो व्हीटस्टोन नेटवर्क आहे, प्रॅक्टिकल आहे तुम्हाला फिजिक्समध्ये. व्हीटस्टोन मीटर ब्रिज म्हणजे ॲक्च्युली व्हीटस्टोन नेटवर्कचं प्रॅक्टिकली कसं अरेंजमेंट केलं जातं, ती अरेंजमेंट म्हणजे पुढचा टॉपिक आहे व्हीटस्टोन मीटर ब्रिज. आलं का लक्षात? आता व्हीटस्टोन मीटर ब्रिज काय ते आपण समजून घेऊ. आता व्हीटस्टोन मीटर ब्रिजने आपण काय करतो, अननोन व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स फाइंड आउट करतो. व्हीटस्टोन मीटर ब्रिज यासाठी आहे, व्हीटस्टोन नेटवर्कच आहे, पण व्हीटस्टोन नेटवर्कची प्रॅक्टिकल अरेंजमेंट काय बरं, व्हीटस्टोन मीटर ब्रिज. व्हीटस्टोन मीटर ब्रिजने आपण काय फाइंड आउट करतो, अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करतो. अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करतो आपण. आता व्हीटस्टोन मीटर ब्रिजची अरेंजमेंट कशी असते ते आपण समजून घेऊ आता.
बरं, काय असतं, हा एक वुडन बोर्ड आहे. वुडन बोर्डवर काय काय केलेलं असतं ते बघा आता. अशा कॉपरच्या स्ट्रीप फिक्स केलेल्या आहेत. ही कॉपरची स्ट्रीप, मला खाली लाव थोडंसं आपण. बरं, ही एक कॉपरची स्ट्रीप आहे. दुसरी अगदी बिलकुल याच्या अलाईनमध्ये एक एल शेपमध्ये कॉपरची स्ट्रीप लावलेली आहे. आणि ही कॉपरच्या स्ट्रिप्स लावताना या अशा फिक्स केलेल्या आहेत की बरं, ह्या कॉपरच्या स्ट्रीप आहेत तिघच्या तिघ. ह्या फिक्स करताना असे फिक्स केले जातात की हा पॉईंट याला ए म्हटलेलं आहे आणि हा पॉईंट आहे सी, यांच्यामधलं अंतर आहे 1 मीटर. आलं का लक्षात? आणि 1 मीटरची एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची एक मेटल वायर कनेक्ट केलेली आहे. इथून तर ए पासनं सी पर्यंत एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची असलेली एक वायर अशी कनेक्ट केलेली आहे, जिची लेंथ किती आहे बरं? 1 मीटर आहे. 1 मीटरची युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असलेली ही वायर आहे. आता ही 1 मीटरची ही वायर आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे माहिती आहे का? मीटर ब्रिज. कारण हे डिस्टन्सच 1 मीटर मेंटेन केलेलं आहे. आणि याच्याखाली आपण दाखवणार नाही, पण एक वुडन स्केल अशी फिक्स केलेली असते. तुम्ही वुडन स्केल बघितली ना, मोठी स्केल असते ती अशी याच्या खाली अशी फिक्स केलेली असते. म्हणजे इथं बिलकुल 0 आहे आणि इथं बिलकुल काय बरं 100 सेंटीमीटर आहे. ती नाही दाखवत आपण, ठीक आहे ना? आलं का लक्षात? बरं, याला इथनं हा जो एक टर्मिनल आहे, इथला एंड, इथला एंड, इथला एंड आणि इथला एंड. आता याच्यात 2 गॅप तयार झालेले आहेत. याला म्हणतात लेफ्ट गॅप, याला म्हणतात राईट गॅप. आलं का लक्षात? मग लेफ्ट गॅपमध्ये एक अननोन रेजिस्टन्स बसवलेला आहे. या लेफ्ट गॅपमध्ये हा अननोन रेजिस्टन्स बसवलेला आहे. याला एक्स अननोन रेजिस्टन्स म्हणूया आपण. याला एक्स असं दाखवा किंवा असं दाखवा, जाऊ द्या आपण असंच दाखवूया. हा एक्स अननोन रेजिस्टन्स आहे, समजलं का? आणि इकडं रेजिस्टन्स बॉक्स आपल्याला एक प्रॅक्टिकल लॅबमध्ये रेजिस्टन्स बॉक्स असतो. त्या रेजिस्टन्स बॉक्समध्ये असे वेगवेगळे रेजिस्टन्स असतात, त्यांच्या व्हॅल्यू असतात. हा 10 ओमचा, हा 20 ओमचा, हा 30 ओमचा, हा 50 ओमचा, म्हणजे त्यांचे रेजिस्टन्स आपल्याला माहिती असतात. मग तो एक रेजिस्टन्स बॉक्समधला एक रेजिस्टन्स उचलला आणि इथं आपण त्याला कनेक्ट केला या ठिकाणी. आणि तो नोन आहे म्हणून आपण बॉक्समध्ये लिहून टाकू याला, इट इज नोन टू अस. हा नोन आहे, हा अननोन आहे. हा 40 असेल, 50 असेल, 100 असेल, जो येतो, पण तो आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू. याची व्हॅल्यू माहिती नाही. आलं का लक्षात? आता बघा, याला ए, याला नाव दिलं आपण बी, इथं एक मध्यभागी नाव दिलं बी. बरं, आता बघा, आता हा जो टर्मिनल आहे ए, या टर्मिनल एला आपण कनेक्ट केली ही बॅटरी
त्यानंतर की, आणि जर कधी इलेक्ट्रिक करंट ॲडजस्ट करायचं झालं तर आपण रेओस्टॅट पण इथं बसवतो. याला काय म्हणतात? रेओस्टॅट. RH म्हणजे रेओस्टॅट. आलं का लक्षात? आणि ह्या रेओस्टॅटला इथनं C पासनं याला जोडून दिलं आपण. RH म्हणजे रेओस्टॅट, ॲडजस्टेबल रेझिस्टन्स येतो रेओस्टॅट. अशा पद्धतीने हे कनेक्शन आहे. समजलं? परत कन्स्ट्रक्शन बघून घ्या. 1, 2 आणि 3 अशा 3 कॉपर स्ट्रीपच्या 1, 2 एल शेपमध्ये एक स्ट्रेट. तर अशा पद्धतीने अरेंजमेंट केली या तिघं कॉपर स्ट्रीपची की 2 एल स्ट्रीपमधलं अंतर किती मेंटेन केलं बरं? 1 मीटर. आणि त्याच्यामध्येही तिसरी स्ट्रीप लावली. आणि स्ट्रीप लावताना 2 गॅप तयार झाले, लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेझिस्टन्स लावला, राईट गॅपमध्ये नोन रेझिस्टन्स लावला. आलं का लक्षात? आणि ए आणि सी मध्ये युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची एक मीटर वायर लावून दिली. आणि मीटर वायरच्या खाली एक वुडनची स्केल बसवलेली असते 100 सेंटीमीटरची. ओके. आणि ए आणि सी बॅटरी की आणि रेओस्टॅटला सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन आहे. समजलं का? ओके. आता आपण काय केलं बघा अजून. बघा, आपण एक इथनं वायर काढली, इथं वायर कनेक्ट केली, वायर कनेक्ट करून ती गॅल्व्हनोमीटरला लावली. आलं का लक्षात? आणि गॅल्व्हनोमीटरला लावल्यानंतर याचं दुसरं जे एंड आहे, आलं का लक्षात? असा एक पेनसारखा, हा जसा माझ्या हातात पेन आहे की नाही, तसा एक पेनला कनेक्ट केलेला असतो. त्याला जॉकी म्हणतात. काय म्हणतात त्याला? जॉकी म्हणतात. इथं असं कनेक्शन असतं. आलं का लक्षात? त्याला परत स्क्रू करून असं टाईट केलं जातं, जेणेकरून मी पेन जसा हातात पकडलेला आहे तसा तो आपण हातात पकडू शकतो. आलं का लक्षात? आणि हा जो पेन आहे याला म्हणतात जॉकी म्हणतात. काय म्हणतात त्याला? जॉकी म्हणतात. याला जॉकी म्हणतात. आणि हा जो पेनचं टोक आहे आपण कोणत्याही पॉईंटला असं कनेक्ट करू शकतो. समजलं का? ओके. बरं, आता आपल्याला एक्सपेरिमेंट स्टार्ट करायचा आहे. आपण जेव्हा एक्सपेरिमेंट स्टार्ट करू त्यावेळेस आपण काय करायचं, आपले कनेक्शन करेक्ट आहे नाही करेक्ट आहे, तुम्हाला आता प्रॅक्टिकल, आता टाईप आल्यापासून प्रॅक्टिकल नाही आहेत. तुम्ही टाईपचे आहेत ना सर्व? मग कुठले आहेत? कुणी क्लासचे, कुणी KTHMचे वगैरे आहेत का? कदाचित KTHMला होऊ शकतात प्रॅक्टिकल. हे प्रॅक्टिकल आहे व्हीटस्टोन मीटर ब्रिजचं. आलं का लक्षात? तर बघा, सपोज एकदा तुम्ही हे कनेक्शन केलेत, कनेक्शन केल्यानंतर हा जॉकी पहिल्यांदा इथं कनेक्ट करायचा, नंतर C पॉईंटला कनेक्ट करायचा. जर गॅल्व्हनोमीटरने, गॅल्व्हनोमीटरचं बघा, गॅल्व्हनोमीटरला अशा पद्धतीने गॅल्व्हनोमीटर इथं 0 असतं, याला पॉइंटर असतो, इथं 0, इकडं पण रिडिंग असतात आणि इकडं पण रिडिंग असतात. आलं का लक्षात? ओके. तो गॅल्व्हनोमीटर हा असा इकडं पण डिफ्लेक्ट होऊ शकतो, इकडं पण डिफ्लेक्ट होऊ शकतो. ओके. तुम्ही जर सपोज हा जॉकी इथं टच केला, इथं टच केल्यानंतर जर डिफ्लेक्शन ह्या बाजूला झालं, ओके, परत इथं तुम्ही जॉकी इथं टच केला, डिफ्लेक्शन ह्या बाजूला झालं, तर कनेक्शन करेक्ट आहे. पण इथं पण कनेक्ट केलं तर इकडंच दाखवतोय डिफ्लेक्शन, इथं पण कनेक्ट केलं तरी इकडंच डिफ्लेक्शन दाखवतंय. तर मग काय करायचं, आपण या रेओस्टॅटने करंट ॲडजस्ट करायचं, जेणेकरून डिफ्लेक्शन अपोजिट बाजूला आलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण मग एक्सपेरिमेंट स्टार्ट करणार. आता एक्सपेरिमेंट जेव्हा स्टार्ट करणार त्यावेळेस आपण हा जो जॉकी आहे अलॉंग द वायर AC वेगवेगळ्या पॉईंटला टॅप करत जायचं. आलं का लक्षात? आणि टॅप केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो याचा अर्थ काय बरं,
ह्या ब्रांचमधनं करंट फ्लो होत आहे, समजतंय का? इफ गॅलोनोमीटर शोज द डिफ्लेक्शन, इथं टॅप केलं गॅलोनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलं, इथं टॅप केलं गॅलोनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलं, इथं टॅप केलं म्हणजे त्याला कनेक्ट केलं, डिफ्लेक्शन दाखवलं. पण मी असं करता करता या ठिकाणी मी त्याला कनेक्ट केला आणि मला काय जाणवलं की ह्या पॉईंट डीला डिफ्लेक्शन काय होतं बरं, 0. मग ज्यावेळेस डिफ्लेक्शन 0 आहे म्हणजे करंट थ्रू द ब्रांच बी डी काय बरं, 0. आता नेटवर्कमध्ये आपलं बघा, करंट थ्रू द ब्रांच बी डी काय होतं बरं, ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस दिस व्हीटस्टोन मीटर ब्रिज सेट टू बी इन बॅलन्स कंडिशन. आलं का लक्षात? जेव्हा तुम्ही या पॉईंट डी ठिकाणी टच केलं की ज्याच्याने गॅलोनोमीटरने काय दाखवलं बरं, 0 डिफ्लेक्शन, तर त्यावेळेस या ब्रांचमधनं करंट 0 असणार आहे, बी डी या ब्रांचमधनं. आणि ज्यावेळेस बी डी या ब्रांचमधनं करंट 0 असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार, हा व्हीटस्टोन मीटर ब्रिज बॅलन्स आहे. म्हणजे आपण तिथं थेरी शिकलो की रेजिस्टन्स ॲडजस्ट करायची आणि मग तो गॅलोनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो. पण ॲक्च्युली आपण हे जे वायरचंच रेजिस्टन्स ॲडजस्ट करतोय, बाकी यांना आपण हात नाही लावत आहे. आलं का लक्षात? ओके. मग आता हे कसं होतं ते आता समजून घ्या. जेव्हा आता इथं हा डी बॅलन्स पॉईंट आहे, डीला काय म्हणतात बरं, बॅलन्स पॉईंट म्हणतात. मग आपल्याला माहिती इथं स्केल लावलेली आहे, आपण स्केल लावलेली, इथनं आपण बरोबर डिस्टन्स मेजर करू शकतो. एक्सच्या खाली डिस्टन्स मेजर केलं, एक्सच्या खाली डिस्टन्स मेजर केलं, सपोज ते आलं एल एक्स, समजलं का? आता हे 40 आलं तर हे किती येणं बरं, 60 येणार. हे पण डिस्टन्स आरच्या खाली हे डिस्टन्स मोजलं आपण, एल आर, एल एक्स मोजलं, एल आर मोजलं. आता बघा प्रत्येकाने समजून घ्या, मी नेटवर्क, हे बघा नेटवर्क परत दाखवतो तुम्हाला. कुठे गेलं रे, हे बघा नेटवर्क परत दाखवतो तुम्हाला. बरं अजून याच्या मागे जाऊ आपण. हे बघा ए टू डी मध्ये, ए टू बी मध्ये आपण एक्स लावलेला आहे तिकडं, परत एकदा लक्षात घ्या बरं का. ए टू बी मध्ये काय लावलेलं आहे, आणि बी टू सी मध्ये आपण लावलेला आहे आर. इथं डी पॉइंट आहे, ही वायर एडी आहे, वायर एडी तिथं ए टू डी ती वायर लावली की नाही आपण, मग त्या वायरचं रेजिस्टन्स आपण तिथं घेणार आहे आर ए डी, त्या वायरचं रेजिस्टन्स. आणि इकडच्या बाजूला बघा डी टू सी आहे, याचं रेजिस्टन्स काय घेणार आपण, आर डी सी. समजतंय का? तिकडं म्हणजे हा R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे आणि हा काय बरं R4 आहे. आणि इथं आत बघा बी टू डी करंट काय दाखवलं बरं आता, 0. समजलं? हा थेरॉटिकल नेटवर्क आहे, तो प्रॅक्टिकल नेटवर्क आहे. आलं लक्षात? परत इकडे आता हां बघा, आता समजलंय का? बघा हा एक्स म्हणजे आपला R1 आहे, हा कॅपिटल आर म्हणजे R2 आहे. इथून तर ह्या वायरचं रेजिस्टन्स, आता इकडे लक्ष द्या बरं का, इथून तर ह्या वायरचं रेजिस्टन्स याला आपण काय म्हणणार आहे, आर ए डी. समजलंय का? आणि इथून तर ह्या वायरचं रेजिस्टन्स आपण काय म्हणणार आहे, आर डी सी. समजलं का मला सांगा? आणि आता फॉर्म्युला वापरायचा, R1/R2 इज इक्वल्स टू R3/R4. समजतंय का? पण त्याच्या आधी आपण काय करणार, आर ए डी आणि आर डी सीची व्हॅल्यू काढून घेऊ आपण, चालेल का? बघा मग आर ए डीची व्हॅल्यू किती असणार आहे ते आपण, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर आहे है ना, पर युनिट लेंथ याचं जे काही रेजिस्टन्स पर युनिट लेंथ पर युनिट एरिया कॉन्स्टंट राहणार आहे. आलं का लक्षात? आता रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय माहिती का, लेंथ. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय बरं, ए.
असं आहे ना. अजून काय इथं कॉन्स्टंट आहे, रो म्हटलं आपण त्याला काय म्हणतो, रो म्हणतो ना. आता बघा आर रो एल ए. आता बघा क्रॉस सेक्शन सेम आहे, म्हणजे रो अपॉन ए त्याला कॉन्स्टंट म्हणूया आपण, के एल म्हटलं तरी चालेल. म्हणजे आर ए डीचा रेजिस्टन्स किती येणार माहिती आहे का, याला के म्हणूया, के इंटू काय बरं एल एक्स, हा आर ए डी. समजलं. आर डी सीचा काय येणार रेजिस्टन्स, आर डी सी के इंटू काय बरं एल आर. चला दोघांचे रेजिस्टन्स काढून घेतले. आता आपण फॉर्म्युला वापरू. कोणता फॉर्म्युला आपला मेन होता बरं, R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. इकडचा रेजिस्टन्स अपॉन इकडचा रेजिस्टन्स इज इक्वल्स टू इकडचा रेजिस्टन्स अपॉन इकडचा रेजिस्टन्स, असं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात ना. मग काय तर बघा R1 अपॉन R2 एक्स अपॉन काय रे आर, आणि R3 म्हणजे काय बरं आर ए डी, आणि R4 काय बरं आर डी सी. एक्स अपॉन आर, आर ए डी किती आहे के एल एक्स, आणि आर डी सी किती बरं के के विल गेट. म्हणजे काय आलं एक्स इज इक्वल्स टू एल एक्स अपॉन एल आर मल्टिप्लाय बाय काय आलं बरं कॅपिटल आर आलं. बघा बाय दिस फॉर्म्युला वन कॅन कॅल्क्युलेट द अननोन रेजिस्टन्स. एल एक्स डायरेक्ट मोजतो आपण 40 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर, एल आर पण डायरेक्ट स्केलने मोजतो, हा आपल्याला माहिती आहे झाला. बाय दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स विथ द हेल्प ऑफ व्हीटस्टोन मीटर ब्रिज. आलं का लक्षात सांगा. एकदा संपूर्ण वाचून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
मुलांनो टेक्स्ट वगैरे काय आणत नाही का? बघायचं, मी नोट्स लिहून दिले, नोट्स टाकल्यात बरं का, काल आलेत का तुम्हाला? ओके, हां, त्याच्यामुळे नोट्स लगेच यायला स्टार्ट करा, म्हणजे ते टॉपिकच्या आधी तुमच्यासमोर नोट्स राहिल्यात, तुम्हाला लगेच समजेल ते. ओके, नाही तर ॲटलिस्ट टेक्स्टबुक समोर पाहिजे, म्हणजे काय चाललं आहे काय नाही कळेल. बरं, आता इकडे लक्ष द्या. आता आपण याच्या पुढचा टॉपिक बघतोय, ह्याच्यावरच मीटर ब्रिजचाच आहे, पण बाय केल्विन्स मेथड. म्हणजे त्या केल्विन सायंटिस्टने ते ही मेथड यूज केली, त्याने यूज केला मीटर ब्रिजच. बाय इक्वल डिफ्लेक्शन मेथड त्याने गॅल्व्हनोमीटरचं रेझिस्टन्स फाइंड आउट केलं. आलं का लक्षात? आपण पुढचं मग बघूया. बघा, केल्विन्स मेथड. बाय इक्वल डिफ्लेक्शन मेथड त्याने गॅल्व्हनोमीटरचं रेझिस्टन्स फाइंड आउट केलं, है ना. अननोन रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. अननोन रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर ते कसं फाइंड आउट करायचं, हे केल्विन्स मेथडने, किंवा या मेथडला अजून एक नाव आहे इक्वल डिफ्लेक्शन मेथड. बरं, आता मी मीटर ब्रिज काढताना रे डायग्राम काढतो, पूर्ण नाही काढत. बघा, आता सर्वांचं आता इकडे लक्ष असलं पाहिजे, तरच कळेल तुम्हाला, कारण सर्व अरेंजमेंट ॲज इट इज आहे. बघा, मीटर ब्रिज काढतो, हा एल शेप आहे. बघा, कधी पण डायग्राम काढताना आपल्याला सॉल्व करायची, अशी डायग्राम काढून घ्या मीटर ब्रिज. समजलं का? बरं, मीटर ब्रिजमध्ये काय आहे, ही 1 मीटरची वायर लावलेली आहे. समजलं का? याला नाव द्या ए सी. समजली ना? लगेच इमॅजिन करा. केली का इमॅजिन? बरं, आता इथं सपोज अननोन रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, त्याची जी इज द अननोन रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, त्याला आपण काय करणार आहे, त्याला आपण कनेक्ट करणार आहे इन द लेफ्ट गॅप. लेफ्ट गॅपमध्ये अननोन व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स कनेक्ट केली. राईट गॅपमध्ये आपण कनेक्ट करणार आहे नोन व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स फ्रॉम द रेझिस्टन्स बॉक्स. याला नाव काय दिलं आपण? बी. समजतंय का? बाकी खालचे कनेक्शन ॲज इट इज आहे बरं का. खाली काय काय आहे, परत चला तुम्हाला दाखवतो. खाली काय काय आहे, हां, इथं एला कनेक्ट केलेलं आहे, एक सेल किंवा बॅटरी असेल, त्यानंतर की असेल, आणि इथं काय बरं, रेओस्टॅट आहे. अशा पद्धतीने ते कनेक्शन आहे. समजलं का? बरं, आता इथं काय केलं, ही एक वायर कनेक्ट केलेली आहे आपण. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या बरं का. इथं काय प्रकार आहे ते समजून घ्या. बरं, इथं आपण ही एक वायर कनेक्ट केली, पण वायर कनेक्ट केल्यानंतर त्याला हा पेन जोडलेला आहे. पेन म्हणजे काय बरं, इथं जॉकी. बरं, आता बघा, आपण हा जॉकी या वायरला जोडलेला नाही आहे. जोडला आहे का? आता कुठे टॅप केलं आहे का? नाही केलेला आहे. आता आपण काय केलं, ही की क्लोज केली, ही की क्लोज केली, सुटेबल करंट याच्यातनं फ्लो झालं, आणि गॅल्व्हनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलं, है ना. म्हणजे बघा, हा जो जे विदाउट टच ऑफ जे, टच ऑफ जे विथ वायर ए सी. आता हा जेने वायर ए सीला टच केलेलं नाही आहे, सुटेबल करंट फ्लो झालं,
नोट द डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर, है ना. आपण सेंड केलं सुटेबल करंट, नोट डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन आपण नोट डाऊन केलं, समजलं का. आता सपोज गॅल्व्हनोमीटरने हे डिफ्लेक्शन एवढं दाखवलं. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या, हा गॅल्व्हनोमीटर आहे. या गॅल्व्हनोमीटरने इकडं काहीतरी डिफ्लेक्शन दाखवलं. इकडं 4 असे, समज इकडे 4 आहे ना. इथं 0 होता, 1 2 3 4, समजलं का. असं डिफ्लेक्शन दाखवलं, समजलं. आता काय करायचं पुढच्या याला, हा जॉकी वायर एसीवर वेगवेगळ्या पॉईंटला टॅप करायचा आहे ना. टॅप द जॉकी ॲट डिफरंट पॉईंट ऑन द वायर एसी. काय करायचं आहे पुढचा एक्सपेरिमेंट, टॅप करायचा आहे, टॅप द जॉकी ॲट डिफरंट पॉईंट ऑन वायर एसी. समजलं का रे. काय केलं आपण, इथं टच केलं, इथं टच केलं, इथं टच केलं. गॅल्व्हनोमीटर काय दाखवतोय, डिफ्लेक्शन दाखवतोय. आलं का लक्षात. आपण त्यानंतर जेव्हा इथं टच केलं ह्या जॉकीने, याला डी पॉईंट म्हणूया. जेव्हा इथं टच केलं, ह्या डी पॉईंटला टच केल्या केल्या आपल्याला काय मिळालं, इथं जेवढं डिफ्लेक्शन होतं ना तेवढंच डिफ्लेक्शन इथं पण मिळालं. समजलंय का. म्हणजे इथं जेवढं डिफ्लेक्शन होतं तेवढंच डिफ्लेक्शन इथे मिळालं. म्हणून याला काय म्हटलं आपण, इक्वल डिफ्लेक्शन मेथड. आणि जेव्हा विदाऊट टच आणि विथ टच इक्वल डिफ्लेक्शन असेल तेव्हा हे बॅलन्स नेटवर्क असणार आहे. समजलं का. आणि जेव्हा हे बॅलन्स असेल त्यावेळेस आपण ही लेंथ मोजून घेऊ. जीच्या खाली ह्या लेंथला काय म्हणू आपण, एल जी. आणि ह्या लेंथला काय म्हणू आपण, एल आर. समजलं का. परत आपण व्हीटस्टोन नेटवर्कचा फॉर्म्युला यूज करू. मग व्हीटस्टोन नेटवर्कचा फॉर्म्युला काय बघा. आता इथं सुद्धा या वायरचं रेझिस्टन्स काय असणार आहे बरं बघा. या वायरचं रेझिस्टन्स काय असणार आहे, आर ए डी. या वायरचं रेझिस्टन्स काय असणार आहे बरं, आर डी सी. बरं, आता आपल्याला माहिती आहे आर ए डी म्हणजे किती रे, के इंटू एल जी. आणि आर डी सी म्हणजे किती रे, के इंटू एल आर. आता हे पोरांनो एक काम करा, इकडे बसा, मागचे सर्व इकडे या, 2-2 बेंचवर असं 2-2 जण बसा, मला डिस्टर्ब होतो. या या इकडे या. हां हां असं नाही, 3-3 नका बसू, हां मागे बस, ठीक आहे. आता इकडे बघा. आता इथं आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा आहे बघा बरं. अगेन कोणता फॉर्म्युला होता बॅलन्स नेटवर्कचा, R1/R2 R3/R4. इथं R1 म्हणजे काय, G, R2 म्हणजे काय, R, R3 म्हणजे काय, RAD, आणि R4 म्हणजे काय, RDC. आता G/R, RAD किती बरं, KLG, आणि अपॉन KLR, के विल गेट. म्हणजे बघा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर वी कॅन फाइंड आउट बाय दिस फॉर्म्युला. समजलं का. बघा म्हणजे हे डायरेक्ट आपण डिस्टन्स मोजलं, हे पण डायरेक्ट डिस्टन्स मोजलं, याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आणि या फॉर्म्युल्याने आपण गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स फाइंड आउट करतो. समजलं का. ओके. म्हणजे मागचा जो काही क्वेश्चन आहे तो पण तुम्हाला प्रत्येक वेळेस एक 2 एक्झाम आड हा किंवा हा क्वेश्चन 3 मार्काला विचारला जातो. आलं का लक्षात. म्हणजे पहिला एक्सप्लेन द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट टू फाइंड अननोन रेजिस्टन्स, आणि दुसरा बाय केल्विन्स मेथड फाइंड द अननोन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. हे दोघे डेरिव्हेशन विचारले जातात तुम्हाला.
आल्या का लक्षात? हां, एकदा परत सर्व रीड करा, काही अडचण असेल तर विचारा. हां, बरं, समजला का? म्हणजे पहिली जर मेथड समजली असेल, दुसरी पण, फक्त पहिल्या मेथड आपण काय केलं, झिरो डिफ्लेक्शन बघितलं आपण, आणि दुसऱ्यामध्ये काय बघितलं, इक्वल डिफ्लेक्शन. समजलं का? ओके. बरं, मग आता हा एक्सपेरिमेंट करताना कोणते कोणते पॉसिबल एरर इंट्रोड्यूस होऊ शकतात, ओके, आणि त्याला आपण कसं ओव्हरकम करू शकतो, किंवा त्याची काय रेमेडीज आहेत ते आपण बघूया. एक एक मार्काला कुठेतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा आता कुठे कुठे एरर्स येऊ शकतात ते आपण बघूया. बघा, जिथं ही कॉपरची स्ट्रीप आहे आणि इथं ही जी वायर आहे इथं जॉईंट केलेली आहे ए पॉईंटला आणि सी पॉईंटला, इथं कॉन्टॅक्ट रेझिस्टन्समुळे रेझिस्टन्स बदलू शकतं, है ना. म्हणजे आपण जर ही RAD व्हॅल्यू घेतो, पण तरीसुद्धा कॉन्टॅक्ट रेझिस्टन्समुळे आपण याच्यात काही व्हॅल्यू ॲड करत नाही, याच्यात किंवा याच्यात. त्याच्यामुळे काय होईल बरं, याच्या कॅल्क्युलेशनमध्ये काय येऊ शकतं बरं, एरर येऊ शकतो. आलं का लक्षात? ओके. त्यानंतर मग ह्या वायरवर जेव्हा आपण ही जी काही जॉकी आहे, जॉकी जेव्हा आपण स्लाईड करत असतो त्यावेळेस स्लाईड केल्यामुळे जी काही ही वायर आहे याची क्रॉस सेक्शन कमी जास्त होऊ शकते कुठे कुठे. एखाद्या पॉईंटला आपण बऱ्याच वेळा एक्सपेरिमेंट करता एखाद्या पॉईंटला टच करतोय, काय होऊ शकतं बरं, तिथला एरिया काय होऊ शकतो बरं, कमी होऊ शकतो. पण जर कधी एरिया ऑफ युनिफॉर्म, ही वायर कशी एरिया ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आहे, पण जर तिचा एरिया अनयुनिफॉर्म झाला तर एरर इंट्रोड्यूस होऊ शकतो. आलं का लक्षात? ओके. मग हे जे काही व्हॉट वी कॅन से एरर्स आहेत ते जर मिनिमाइज करायचे असतील तर काय काय करावं लागतं. तर फर्स्ट तुम्हाला हा जो कॉन्टॅक्ट रेझिस्टन्समुळे जर कधी एरर नलिफाय करायचा असेल तर हा जो पॉईंट डी आहे, हा पॉईंट डी इन द मिडल ऑफ 1/3 आला पाहिजे. मिडल ऑफ 1/3 जर आला तर साधारण इकडचा जेवढा रेझिस्टन्स येईल तेवढाच इकडचा रेझिस्टन्स येईल, तो एकमेकांना काय करतील बरं, नलिफाय करतील. आलं का लक्षात? पहिला हा. दुसरा बघा, इन्स्टेड ऑफ स्लाइडिंग द जॉकी,
इफ वी टॅप स्लाइटली, टॅप करायचा है ना, त्याला स्लाईड नाही करायचं, काय होतं त्या वायरला तो अशा पद्धतीने एक शार्प एज असतो, तो आपण याच्यावर स्लाईड करतो असा, तो स्लाईड न करता काय करायचं, टॅप करायचा, इथं टॅप करायचा, टॅप करायचा. आलं का लक्षात? म्हणजे तो जो काही एरर आहे ड्यू टू द, म्हणजे बघा ही ओव्हर हिटिंगमुळे पण याचा रेजिस्टन्स कमी जास्त होऊ शकतो बरं का. आलं का लक्षात? ह्या वायरला हीट केल्यामुळे, म्हणजे हीट म्हणजे ही वायर जर याच्यावर फ्रिक्शन झालं तर ही गरम होऊ शकते. गरम झाली की तुम्हाला माहिती आहे जर टेम्परेचर कमी झालं वाढलं तर रेजिस्टन्सवर फरक पडतो. आलं का लक्षात? मग ते जर अवॉइड करायचं असेल तर इन्स्टेड ऑफ स्लाइडिंग द जॉकी इट शुड बी टॅप ॲट डिफरंट पॉईंट. यू शुड बी टॅप ॲट डिफरंट पॉईंट. अशा पद्धतीने हे जे काही छोटे छोटे एरर्स आहेत हे आपण नलिफाय करतो. आणि अजून आपल्याला जर मीन व्हॅल्यू काढायची असेल तर 2 एक्सपेरिमेंट करायची. काय एक्सपेरिमेंट करायची? इकडे लक्ष द्या. आपण पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये एक्स काढला, सेकंड एक्सपेरिमेंट करायचा, आर इकडं लावायचा, एक्स इकडं लावायचा, आणि परत एक्सपेरिमेंट करायचा, नेक्स्टची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, दोघांचा मीन काढायचा. म्हणजे काय होईल बरं, एरर पण काय होईल बरं, नलिफाय होईल बाय एक्सचेंजिंग द एक्स अँड आर. ओके, मीन्स कॅल्क्युलेट द अननोन रेजिस्टन्स 2 टाइम्स, टेक द मीन. अशा पद्धतीने तुम्ही एरर काय करू शकतात बरं, मिनिमाइज करू शकतात. दुसरा, व्हॅल्यू ऑफ डी शुड बी इन द मिडल 1/3 पार्ट ऑफ वायर. म्हणजे अगदी मिडल 1/3 म्हणजे काय, इकडं बघा 100 सेंटीमीटर आहे, 33 33 33 साधारण, म्हणजे इन द मिडल ऑफ 33 डी पॉईंट आला पाहिजे. म्हणजे एरर ड्यू टू द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स शुड बी मिनिमाइज्ड. देन for to keep the wire with uniform cross section, instead of tapping, instead of sliding, tap the jockey point to point. जर स्लाइडिंग नाही केलं ओव्हर हिटिंग नाही होणार, वायरचा रेजिस्टन्स नाही चेंज होणार, वायरचा एरिया क्रॉस सेक्शन नाही चेंज होणार. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हे रिमेडीज आहेत. समजलं का? 1 किंवा 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर द एरर इंट्रोड्यूस इन द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट, हाऊ कॅन दे बी मिनिमाइज्ड, असं तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. आलं का लक्षात? किंवा ह्याच एरर्समध्ये 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणजे व्हॉट शुड बी डन टू मिनिमाइज द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. त्याचं एका वाक्यात काय आन्सर आहे की बॅलन्स पॉईंट शुड बी इन द मिडल 1/3 पोर्शन. आलं का? इकडचा 33 पण नाही, इकडचा 33 पण नाही, कुठे आला पाहिजे बरं, मिडलच्या 33 मध्ये तो डी पॉईंट आला पाहिजे. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हे याचे काही एक्सपेरिमेंट करताना एरर येऊ शकतात, त्यांना अशा पद्धतीने मिनिमाइज करायचं असतं. आलं का लक्षात? बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे? बघा तिथं पण काही एरर्स दिलेले आहेत, काही सोर्स ऑफ एरर आहे का, काही राहिला का बघा, बघा बरं, काही एरर्सच नाही आहे. ओके, ओके. आता बघा याच्यावर आता तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल ते आता बघूया आपण. कुठे गेला रे आपला मार्कर? बघा, सपोज हे रेजिस्टन्स त्यांनी दिलेले 40 ओम, 40 ओम दिलेलं आहे. इकडे लक्ष द्यायचं. आता सपोज LX फ्रॉम द लेफ्ट ही आली सपोज काहीतरी 30 सेंटीमीटर. व्हॉट शुड बी द अननोन रेजिस्टन्स X? सिंपल आहे ना. बघा LX जर 30 असेल म्हणजे काय काय प्रश्न विचारला जाईल, इफ R इज इक्वल्स टू हाऊ मच, 40 ओहम, X शुड बी व्हॉट, इफ LX इज इक्वल्स टू हाऊ मच, 30 सेंटीमीटर. म्हणजे इनवर्ड असेल हे सर्व. ओके, मग कसं सॉल्व करणार तुम्ही सांगा बरं? फॉर्म्युला आहे आपल्याकडे, X इज इक्वल, बरं LR किती येणार रे मुलांना, 100 - 30 किती आला, 70 सेंटीमीटर.
मग आता एक्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, एल एक्स अपॉन एल आर इंटू काय बरं आर. एल एक्स किती आहे बघा बरं 30 आणि एल आर किती आहे 70, आर किती आला बरं 40. काय झाला बरं कॅन्सल. मग 4 त्रिक 12, 120 डिवायडेड बाय 7 जे काय येणार ते 7 1 7, 7 1 7 किती उरले रे 5, 0 7 7 49, 7 1 7, 7 त्रिक 7 चौक 28. म्हणजे अशा पद्धतीने काहीतरी येईल 17.14 Ω. समजलं का. ओके, अशा पद्धतीने सॉल्व करायचे राहतात. सिंपल आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बॉक्स इज 40 ohm, the balance point from the left is 30 centimeter, what will be the unknown resistance. समजलं का. ओके, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील. तर एखादं आपण याच्यामधनं बघू टेक्स्टबुकमध्ये. अरे इथं दिलेलंच नाही आहे याच्यावर. मीटर ब्रिजवर न्यूमेरिकल नाही दिलेलं आहे रे. हे एखादं नोट्सचं पुस्तक ठेवत चालेल ना, आपल्याकडे न्यूमेरिकल्स अजून सॉल्व करता येत जातील. आलं का लक्षात. ओके, कोणतंही बुक आणा तुम्ही, टार्गेटचा आणा, दुसरं कोणतं असेल ना, त्याच्यातले आपण सॉल्ड अनसॉल्ड जे आहेत ते आपण घेत चालू ना, याच्यात नाही येत ते. पोटेन्शियोमीटरचा आहे, बॅटरी नाही.
10 बरं चला एक न्यूमेरिकल लिहा ॲज अन होमवर्क. येईल का सॉल्व करता मला उद्या सांगा. लिहा इन द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. In the meter bridge experiment, X and R, capital R, are connected in left and right gap. Left and right gap. Null point is obtained at null point म्हणजे काय रे? D point बरं का. Null point is obtained at 40 centimeter from the left. If 10 ohm resistance is connected in series with X, then null point is obtained at 50 centimeter 50 from the left. Find the value of X. तुम्हाला X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. येईल का फाइंड आउट करता? है ना. ओके आज ट्राय करा. अदरवाईज आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके हां आरची व्हॅल्यू नाही 10 दिलेली आहे. आरची व्हॅल्यू पण दिलेली नाही आहे. तुम्हाला एक्सला 10 ओम सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे आणि तो नल पॉईंट 50ला मिळालेला आहे. इन टर्म्स ऑफ आर येऊ शकतो. आलं का लक्षात? ओके नाही कॅपिटल आर का पहिले बघ आपण राईट गॅपला हातच लावलेला नाही आहे. राईट गॅपला दोघं वेळेस आरच आहे. एक्सची व्हॅल्यू नाही ना. पहिल्याला एक्स अपॉन आर एल एक्स अपॉन एल आर येईल. दुसऱ्या वेळेस एक्स प्लस 10 अपॉन आर आणि मग इक्वेट करायचं. कोण हां रेशो हां मग नंतर मग तुम्ही सॉल्व करू शकतात. आलं लक्षात ना.